बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखिका शुभांगी भडभडे लिखित कादंबरी जानकी, प्रकरण 5. वेदवती खळखळून हसली. जानकी मात्र घाईघाईने बाहेर गेली. सारी कामं आटोपली तेव्हा मध्यरात्र होत आली होती. दिवसभर प्रत्येक काम करताना एकच ध्यास होता, रात्रीचा. खूप काही माहिती नव्हतं, पण अनामिक शिरशिरी शरीरभर उमटत होती. शरीराला नवे स्वर लाभले होते. त्यातून एक वेगळंच संगीत झंकारत होतं. शरीराला एक ओढ होती. जणू शरीरात विद्युत प्रवाह कोणीतरी सोडला होता. कान कुमारचे शब्द ऐकायला अधीर झाले होते. शरीर त्याच्या स्पर्शासाठी क्षणोक्षणी अधीर होत होते. डोळे त्याला पाहायला उत्सुक होते. पण काम संपत नव्हते. नवी सुनबाई प्रसाद द्यायला सर्वांना हवी होती. खरं तर माईसारखी ओळख करून देत होत्या, पण कोण आलं कोण गेलं ह्याकडे तिचं लक्ष नव्हतंच. केव्हाची ती कुमारला भेटायला उत्सुक झाली होती. जानकी, जा आता तू, माई म्हणाल्या. तशी जानकी हातातलं काम टाकून उभी राहिली. समोरच्या बिलोरी आरशाकडे लक्ष गेलं आणि ती स्वतःचं रूप पाहून चकित झाली. सोन्याने बढवलेली जणू लक्ष्मीच साक्षात उभी असल्यासारखी वाटली. वाकी, कंबरपट्टा, मेखला इथं पासून नटली होती. भांगातली बिंदी आणि अंबाड्यावर घातलेली सुवर्ण फुल्यांची वेणी, गळ्याभर सोन्याचे दागिने, हातभर गोठे तोडे, पाटल्या, बांगड्या, एवढं कधी आपल्याला मिळेल असं वाटलं नव्हतं. ती खुद्दकन हसली. आरशापासून दूर होताच तिचं लक्ष पलीकडे गेलं. वेदवती शांत झोपली होती. बाकी वाड्याच्या प्रत्येक खोलीत जाग होती. येणारी माणसं आत्ता कुठे भजन कीर्तन संपल्यामुळे स्थिरावली होती. वाड्याच्या मध्यभागी असलेल्या मंदिरातून उदबत्ती चंदनी गंध दरवळला होता. ती वर चढून मंदिरात गेली. भव्य कृष्णमूर्ती शेजारी राधा हसत उभी होती. अत्यंत सुबकतेने बांधलेल्या मंदिरात सौंदर्य जागोजागी प्रगटलं होतं. उत्कृष्ट शिलाकृतींचा नमुना म्हणजे हे देवस्थान होतं. 2 मोठ्या पितळी समया लावलेल्या होत्या. नुकतीच आरती झाल्यामुळे निरांजन तेवत होतं. तिने पटकन जाऊन आरती घेतली आणि मागे फिरली. तेवढ्यात महेश येताना दिसला. हातात वळकटी घेऊन बहुधा झोपायला ते मंदिरात येत असावेत. तिला त्यांना काय म्हणावं हाच प्रश्न पडला होता. भाऊजी म्हणावं तर संसारातून निवृत्त झालेल्या माणसाला पुन्हा शब्दांनी संसाराचा मोह कशाला हवा, म्हणून भाऊजी नाव घ्यावंसं वाटत नव्हतं. सारी माणसं त्यांना स्वामी म्हणत होती, पण आपल्याच नात्याच्या माणसाला स्वामी म्हणावंसं वाटत नव्हतं. केव्हा तरी हा प्रश्न महेशकडूनच सोडवून घ्यावा असं तिनं ठरवलं आणि घाईघाईने ती आपल्या खोलीकडे गेली. दारापासून खोली फुलांनी शृंगारली होती. ते पाहताना तिचे मन तन रोमांचित झाले. माईच्या कल्पनेचं समाधान झालं. खोलीत शिरताना तोच चंदनी सुगंध आला. मोगऱ्याच्या फुलात चंदनाचा सुवास मिसळला होता. ती खोलीचं देखणं रूप चकित नजरेनं पाहत होती. महालासारखी खोली आरसे लावून सजवली होती. रंगीबेरंगी स्फटिकांनी भिंती मढवल्या होत्या, तर खिडक्यांची रंगीत तावदाने काचेची होती. त्यावर प्रकाश परावर्तित होऊन निळसरपणा वातावरणात पसरला होता. एक बकुळ फुलांची तर एक मोगऱ्याची अशा माळा लावल्या होत्या, पण एका सीझनला 2 फुलं कशी आली याचा तिला उलगडा होईना. मोठ्या शिशवी पलंगावर पराच्या गादीवर कुमार झोपला होता. जानकीला वाटलं उशीर झालाय तेव्हा मुद्दामच झोपेचं सोंग घेऊन आपला राग व्यक्त करीत पडली असेल स्वारी. ती हळूच त्याच्याजवळ गेली.
कपाळावरचा त्याचा हात काढणार तो संत लयीन शांत झोपेत चालणारा मंद श्वास तिला जाणवला आणि कुमार खरोखरीच झोपला ह्याची तिला खात्री पडली. शरीराची अधीरता क्षणात संपली. मनावर दुःख जाणवलं. आपण इतका वेळ बाहेर राहिलो, वाट पाहून थकले असतील आणि सतत 2 दिवस कष्ट होत आहेत, झोप लागली असेल त्यांना. तिने मनाची समजूत करून घेतली. दिवसभर तळमळत काढलेले अधीर क्षण तिला आठवले. तिला वाटले त्याला उठवून विचारावं, तुम्हाला झोपच कशी आली? पण ती नुसतीच फुलांच्या माळांकडे पाहत राहिली. माळेतले प्रत्येक फूल आपल्यासारखे आतुर होते, प्रसन्न होते, पण तेही आता सुकत चाललंय असं तिला वाटलं. रात्र चढत होती तशी तिची अवस्था वाढत होती. शेवटी जेव्हा अगदीच असह्य झालं तेव्हा तिने त्याच्याकडे पुन्हा पाहिले. पोटाशी पाय घेऊन तो झोपला होता. ती त्याच्याजवळ सरकली. केसातून हात फिरवला, चेहऱ्यावरून हात फिरवला, पण त्याला जाग आली नाही. शेवटी आपल्या अंगावरची अर्धी चादर त्याच्या अंगावर टाकून त्याच्या अंगावर डावा पाय टाकला. गळ्यातही हात टाकला. तेव्हा तिला जरा बरं वाटलं. तिला हसू आलं. ही आपली पहिली रात्र, अगदी आठवणीत राहणारी. ताईची पहिली रात्र. छे, पहिला दिवस. कदाचित रात्रही कधी आली असेल, कुठे आली असेल देव जाणे. पण ती समाधानाने हसली असेल आणि आपण शृंगारलेल्या खोलीत आज अतृप्त आहोत. कुमारला तरी एवढी झोप का यावी? कोणाला अशी झोप येत असेल का? धडधडत्या मनाची वाट पाहायचं सोडून निर्धास्त घोरत पडावे, ही आपली वंचना तर नव्हे. कुमार तसे अत्यंत साधे वाटतात, खेळकर वाटतात, मग तरीही कुठेतरी ते असे परकेपणानं वागले, तुटक वागले, हे शल्य जन्मभरासाठी राहिलं. नंतरच्या रात्री सुखात न्हावून निघतील, पण पहिली रात्र कधीच परतणार नाही. ती कधीतरी थकून झोपली. सकाळी उठली तेव्हा उन्ह चांगलीच वर आली होती. उठावंसं वाटत नव्हतं. डोळे जड झाले होते. शेजारी कुमार नाही हे तिच्या लक्षात आल्यावर ती चटकन उठली. सारा वाडा रांगोळ्यांनी सजला होता. तिला स्वतःची अत्यंत लाज वाटत होती. माई तिच्याकडे पाहून हसल्या. त्यातला सुचित अर्थ जानकीलाच कळला. तिला वाटलं सांगावं की तसं काहीच नाही हो. रात्री फक्त मी एकटीच जागी होते. पण हे असं बोलणं शक्य नव्हतं आणि आल्या आल्या असं घायकू तिला येणं ठीक नव्हतं. जानकी, माईने हाक मारली. नुकतीच जानकी आंघोळ करून आली होती. बेटी, हे हार मंदिरात नेऊन देतेस? हो. तिने ते हार घेतले. वरातीहून आल्यावर गडबड गोंधळात पाहिलेली कृष्णमूर्ती आणि शांततेने पाहिली कृष्णमूर्ती किती फरक वाटत होता. आज सकाळच्या प्रसन्न वातावरणात अधिक सुंदर भासत असतील कदाचित. ती हाराची टोपली घेऊन मंदिराच्या पायऱ्या चढत होती. महेश देवाची पूजा करत होते. त्याचे निळसर पितांबर त्याच्या गौरवर्णाला शोभून दिसत होते. गळ्यात रुद्राक्षांची माळ होती. भव्य कपाळावर चंदनाचा तिलक लावला होता. त्याचे सुदृढ शरीर तेजस्वी वाटत होते. तिने हाराची टोपली ठेवली. हार आणलेत. वेगवेगळे काढून ठेवता का? एक विचारू का? तुम्ही मला बहुमानाने का संबोधता? तुम्हाला म्हणायची सवय पडली आहे. पण मी लहान आहे. मला असं म्हटलं तर संकोच वाटतो. मग काय म्हणू? पण नको. मला कसल्याच मोहात अडकायचे नाही. मी लवकरच जाणार आहे. मग तोवर मला जानकी म्हणाल माझ्यासाठी? तिचा अर्जवी स्वर ऐकून महेशने एकदा तिच्याकडे पाहिले आणि मान देवाकडे वळवत म्हटलं, हो म्हणेन. आणखी एक विनंती करू? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्याल? नको नको, मला कसलाही प्रश्न विचारू नकोस. जानकी, इथली प्रत्येक वस्तू एक कथा आहे. मला आता काहीच कोणाला सांगायचं नाही. बरं बरं, नका सांगू. ज्या गोष्टींचा तुम्हाला भार होईल, दुःख सहन करणे कठीण होईल,
तेव्हा मला सांगायला या. जगात सर्वांना फुलं वाटताना कधी काळी काटा टोचला तर माझ्याकडे याल ना. महेशने एक क्षण तिच्याकडे पाहिलं. त्याचे डोळे भरून आल्याचा भास तिला झाला. ती त्याला सावरण्यासाठी म्हणाली, बरं, मी तुम्हाला कोणत्या नावाने हाक मारू? महाराज, स्वामी की? नको नको, मला महेश म्हणून हाक मार. ह्या नावात जे आहे ते या महाराजमध्ये नाही. मला या नावाचा तिटकार आहे. तुम्ही मोठे आहात, तुम्हाला महेश म्हणणे बरे वाटणार नाही. मग तुला हवे ते म्हण. भाऊजी म्हणू? काहीही म्हण. ती फुलांचे हार वेगवेगळे करून बाहेर पडली. सकाळपासून कुमार दिसले नव्हतेच. ती मंदिराच्या डाव्या बाजूच्या खोल्यातून येणाऱ्या जाणाऱ्या साधू पुरुषाची राहण्याची व्यवस्था होती. दादाजी त्यांचे काम जातीने पाहत होते. तिथून जाताना तिला ऐकू आलं, दादाजी, तुम्ही म्हणता तर 8 दिवसांनी कशाला, आजच शेतावर जाऊन येतो. इतक्यात नाही, काही घाई नाही. तुझ्या कानावर टाकलं एवढंच. आज जाऊ का? अरे, एवढी घाई नाही. जानकी म्हणेल आल्या आल्या कामाला पाठवलं. ती काही म्हणायची नाही. खूप समजदार आहे ती. पहा बुवा, पण 8 दिवसांनी जावं असं मत आहे माझं. बरं, बघतो, असे म्हणून तो बाहेर पडला. जानकीला पाहताच तो दचकला. ह्यावेळी ती इथं असण्याची शक्यता नव्हती. अरे जानकी, तू? मन मोकळेपणाने हसत तो म्हणाला, हो, रात्रीपासून तुम्हाला शोधते. आत्ता सापडलात. रात्रीचे नाव काढताच त्याचा चेहरा आळसल्यासारखा झाला. खाली मान घालून तो म्हणाला, थकल्यामुळे झोप लागली. ते जाऊ द्या हो, आज मी तुम्हाला गंमत सांगणार आहे. खरं? लहान मुलाच्या उत्सुकतेने त्याने प्रश्न विचारला. हो, चला तर. तो पुढे, ती मागे, अशी चालत ती दिवाणखान्यात आली. तो कोचावर बसणार एवढ्यात म्हणाली, इथे नाही, आपल्या खोलीत. बरं चल. जानकीने पाहिले, आई शिधा देण्याच्या तयारीत आहेत. वेदवती रियाज करते. दादाजी आलेल्या मंडळीची वास्तपुस्त करतायत. तिच्याकडे कोणाचं लक्षच नाही. ती मनातून समाधानाने हसली. शृंगारलेली रात्रीची खोली निर्माल्यागत वाटत होती. तरीही सुकलेल्या क्षणात परत गंध ओतण्याची किमया करण्याचा तिचा वेळा प्रयत्न होता तो. तिने सारे हार तोडून कोपऱ्यात टाकले. चादरीवरची फुलं झटकली आणि त्याला म्हणाली, बसा. त्याच्या चेहऱ्यावर संकोच होता. अपराधीपणाची जाणीव होती. पहिला राग संपल्याचं दुःखही होतं आणि तसं बरंही वाटत होतं. एका दृष्टीने तिच्याशी सामना करायची वेळ आली नव्हती. त्याचा एकंदर नूर पाहून मनातून ती काही सेकंद खचली होती. पण आता सर्व दिव्यातून पार पाडायची शक्ती आपण निर्माण करायला हवी. जीवनाशी संघर्ष करायला हवा. त्याशिवाय हवं ते मिळणार नाही, असं तिला वाटत होतं. शिवाय कोणतीही गोष्ट बळजबरीने करून मिळणार नाही हे तिच्या लक्षात आलं. हा सर्वसामान्य वाटणारा, 4 चौघांसारखा वाटणारा माणूस वेगळाच आहे. त्याला बरंच काही शिकवावं लागणार आहे हे तिनं ओळखलं आणि म्हणून अगदी सहज स्वरात ती म्हणाली, मी तुम्हाला एक कल्पना सांगते, पहा पटली तर. तो नुकताच हुंकारला. त्याला तिची भीती वाटत होती. तुम्ही दुकानात नोकरी करतात ना? किती पगार मिळतो? 200 रुपये, खरं ना? हो, तो शर्मेनं म्हणाला. त्यापेक्षा स्वतःचं छोटं दुकान टाकलं कापडाचं तर? पूर्वीचा अनुभव आहेच. हिशोबही येतात. सारे पत्ते ठाऊक आहेत तुम्हाला, खरं ना? ती तिच्या पलंगावरच्या हातावर हात ठेवत म्हणाली. त्याने तो हात उचलला नाही, पण त्या हाताला कंप सुटला आहे हे तिला जाणवलं.
पण त्याकडे दुर्लक्ष करून त्याच्या हातावरची आपली पकड घट्ट केली. त्याची चुळबुळ सुरू झाली. ती बोलत होती, आपल्या वाड्याच्या दर्शनी भागात एक मोठी आडवी खोली आहे, त्यात दुकान मांडू. नको, इथे नको, बरं वाटत नाही. त्यात काय झालं? आज तुम्ही नोकर आहात, उद्या स्वतःच्या दुकानाचे मालक म्हणून ऐटीत चालाल. तुमची कॉलर टाईट, माझी कॉलर छे. मला कुठे कॉलर. ती हसत हसत म्हणाली आणि आणखी त्याच्याजवळ सरकली थोडी. त्याच्या चेहऱ्यावर संकोच होता, भीती होती. ती मात्र बोलतच होती. बरं ठीक आहे, जवळपास एखादी जागा घेऊ, पण पाटीवर नाव लिहू, कुमार एम्पोरियम. कशी काय आयडिया? त्याच्या खांद्यावर हात ठेवत ती म्हणाली, आहे छान, पण पैसा लागेल ना. आपल्याकडे काही कमी आहे का? मला घरातून पैसा नकोय, माईकडून एक पै नकोय, म्हणून तर नोकरी करतोय मी. बरं, मी तुमची पत्नी आहे, माझ्या पैशावर तुमचाच हक्क आहे ना. मी तुमचीच आहे ना. ती त्याच्या पाठीशी चिकटून बसली. तिला वाटलं आता तरी हा चटकन उलटा होईल आणि आपल्याला घट्ट मिठीत घेईल. पण त्याचं अंग गार पडल्यासारखं तिला वाटलं. शरीराचा कंप अधिकच वाढला. बरं, आपण विचार करू. आणि तो घाईघाईने जवळजवळ धावतच खोली बाहेर पडला. जानकीचं अवसान सुटलं. तिच्या डोळ्यांतून पाण्याच्या धारा लागल्या. काय सांगणार लोकांना? ही काय सांगण्यासारखी गोष्ट आहे? प्रत्येक चाल संसारात पुरुष करतो. इथे तराण्यारीच आपण चाल करून ही समोरची व्यक्ती पळपुटी ठरली तर आपल्यासारखे अभागी आपणच. असे का वागावे कुमारने? लग्नापूर्वी कितीतरी वेळा बोलला तो, खूप बोलला. मग नेमक्या ह्याच ठिकाणी शब्द सुचू नयेत? शरीराला कंप सुटावा, अंग गार पडावं, रणांगणातून योद्ध्याने पळ काढावा तसा काढलाय कुमारने शेळपट पळपट कुठला. उद्या ऑफिसातल्या मैत्रिणी चिडवतील. ताई आपल्याला जवळ घेऊन विचारील, कशी होती ग पहिली रात्र? काय सांगणार आपण? सांगायचं तर काही पण सांगता येईल, पण आपल्याला व्यक्तिशः हे असले जिने वाटेला काय यावे? कथा कादंबऱ्यातून सिनेमातून असले दृश्य पाहताना मन आणि शरीर रोमांचित व्हायचे. काल परवापासून आपण हे असेच अधीर झालो होतो. कुमाराने निदान उठून जायला नको होतं. ती अस्वस्थ झाली होती. नुकतेच महेश म्हणाले होते, इथल्या प्रत्येक वस्तूला एक कथा आहे. खरंच असावं तसं. महेशची एक कथा, कुमारचीही एक कथा आणि आपलीही अशी आगळी वेगळी कथा, कोणाला न सांगता येण्यासारखी. ती उदास मनाने तिथेच बसून राहिली. कित्येक दिवसांपासून मनाशी जुळवलेली स्वप्न निर्माल्यागत कोपऱ्यात पडली होती. सारं घर आपल्याला हसतंय असा तिला भास झाला. वहिनी, ए वहिनी, वेदवतीची हाक ऐकू आली. काय वंश? कुमारदादा गावाला चाललाय ना? तू बरी जाऊ देतेस? मी जाऊ देईन का वंश? त्या 14 वर्षाच्या मुलीचा केवढा तरी आधार मिळाला. तिलाच मिठी मारून जानकी म्हणाली, वंश, तुम्हीच सांगा ना जाऊ नका म्हणून. म्हटलं ग बाई, तुझ्या अगोदर म्हटलं तर म्हणतो कसा, उद्यापर्यंतच येतो. माई म्हणाली, अरे मांडवपर्णी व्हायची आहे, पण ऐकतच नाही. मग माझं तरी काय ऐकणार?
ती निराशेने म्हणाली, सांगू महेश दादाला सांग, तो नक्की थांबेल. त्याचा शब्द मोडायची हिंमत कोणात नाही. जानकी एकदम उठली आणि एकदम मनात आलं, महेशनं आपल्या जीवनात उगीचच घालायचं, त्यांना साकडं घालायचं हे बरोबर नाही. आपणच आपले प्रश्न सोडवायला हवेत. ती परत वळली. वंस, भाऊजींना कशाला त्रास? उद्या तर येणारच आहेत ना, त्यांना जाऊ दे. तुम्ही सारे आहातच की. वेदवती हसली. जानकीने जाणून बुजून तिला साथ दिली. कुमारने जाता जाता तिला सांगितलं, मी उद्या येतो हं. तिने मान डोलावली, पण डोळे भरून आले होते. खिडकीतून पाठमोऱ्या कुमारकडे ती पाहत होती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.